नमस्कार मंडळी. मी जर वॉटर फास्टिंग केलं तर माझं वजन कमी होईल का? वॉटर फास्टिंग कसं करावं? किती दिवस करावं? वॉटर फास्टिंग केलं तर त्याचे शरीराला तोटे काय होतील का? वॉटर फास्टिंग शरीरावर कसं काम करतं, ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मला इंस्टाग्रामला सुद्धा भरपूर मेसेजेस येतात, त्यांना रिप्लाय करणं मला होत नाही. त्याबद्दल मला सॉरी, कारण जर मला वेळ असता तर मी इंस्टाग्रामला पण व्हिडिओ टाकले असते. मी यूट्यूबला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला माहिती आहे, रिप्लाय देण्याचा प्रयत्न नाही, मी रिप्लाय देतेच, पण इंस्टाग्राम ॲक्च्युली ओपन केलं जात नाही माझ्याकडून, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. पण त्याच्यावर ज्या कमेंट येतात किंवा त्याच्यावर जे पर्सनली तुम्ही सांगतात त्यावर व्हिडिओ आपण बनवायचे का, यासाठी तुम्हाला तुमचं ओपिनियन घ्यायचं होतं. कारण की आपल्यामध्ये बॉन्ड जो क्रिएट झालेला आहे, किंवा तुम्ही ज्या परीने मला कमेंट करता किंवा जसं तुम्ही माझ्याशी बोलता त्याच्यावरून मला समजते की तुम्हाला माझ्याकडून गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. आणि मला सुद्धा खूप आनंद होतोय की तुम्ही मला म्हणजे रिसेंटली ज्या कमेंट आलेल्या आहेत डार्क सर्कलवर, स्किन केअर रुटीनवर, किंवा स्किनवर पिंपल काय येतात ताई त्याबद्दल सांग, किंवा केस गळतीसाठी काय करायचं, असे भरपूर प्रकारचे किंवा पर्सनल सुद्धा भरपूर गोष्टी तुम्ही शेअर करता, ज्याच्यावर आपण हळूहळू व्हिडिओ बनवत जाऊ. जसं की घर कसं सांभाळायचं, किंवा घर सांभाळून एवढं सगळं मॅनेज होत नाही ताई, तू कसं मॅनेज करते, सगळं सगळं मी इन जनरलमध्ये तुम्हाला सांगण्याची माझी इच्छा आहे सगळ्या गोष्टी. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की सांगितलं तर चालेल का, कारण वेट लॉसचे भरपूर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, तुमच्या भरपूर कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत. अजूनही नसतील झाल्या तर कमेंट करा की कोणत्या विषयावर व्हिडिओ घ्यायचा. आता आजचा व्हिडिओ आहे तो सुद्धा एका ताईंच्या कमेंटवरच आहे की वॉटर फास्टिंग बद्दल सांग. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, आजचा माझा आवाज कसा येतो ते पण कमेंट करा, कारण की माझा माईक मधून ओरडती पण तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाही. कमेंट येत होत्या तुझा आवाज येत नाही. आता आज डायरेक्ट ओरिजिनल माझा हा व्हॉइस आहे, तुम्हाला कसा वाटतोय ते बघा. कारण माईकनं थोडा व्यवस्थित आवाज येतो म्हणून आसपासचे आवाज येत नाहीत. पण मी करायला बसले की इकडचे तिकडचे आवाज येतात. स्कूल बस आली त्यामुळे आवाज येत होता, कट केला व्हिडिओ. आता ज्या गर्भवती महिला आहेत किंवा ज्या फिडिंग मदर आहेत, ज्यांना सायटिकाचा त्रास आहे, पण महत्वाचं आहे, ज्यांना कोणता आजार आहे, बीपी शुगर आहे, त्यांनी वॉटर फास्टिंगच्या नादाला लागू नये, अजिबात नादाला लागू नये. आपल्याला काहीतरी आजार असेल, आपलं मुलाला दूध पाजत असो, तर या गोष्टी काय करायच्या सांगा. आयुष्य पडलेलं आहे वजन कमी करायला, काय त्याच्या मागे लागायचं एवढं. तर मी तुम्हाला सांगते, वॉटर फास्टिंग 3 प्रकारे असतं. एक म्हणजे 24 तास म्हणजे पूर्ण दिवस, एक म्हणजे 72 तास 3 दिवस, आणि एक म्हणजे 7 दिवसाचं. 7 दिवसाचं वॉटर फास्टिंग सुद्धा लोक करतात. आता वॉटर फास्टिंगमुळे शरीरामध्ये काय बदल होतात ते आधी मी तुम्हाला सांगते. वॉटर फास्टिंग म्हणजे काय? वॉटर फास्टिंग म्हणजे ज्यूस नाही घ्यायचा, नारळ पाणी नाही, कोणतंही ड्रिंक नाही, दूध नाही, कॉफी नाही, चहा नाही, आणि अन्न तर नाहीच नाही. फक्त आणि फक्त पाणी. फक्त आणि फक्त पाणी. सकाळ दुपार संध्याकाळ भूक लागेल तेव्हा पाणी, भूक लागेल तेव्हा पाणी. पाण्याशिवाय दुसरं काहीही वॉटर फास्टिंगमध्ये घेतलं जात नाही. आता वॉटर फास्टिंगमुळे शरीरामध्ये काय बदल होतात ते आधी तुम्ही जाणून घ्या. अर्धवट माहिती घेऊन कधीही कोणती गोष्ट करायला जाऊ नका. तुम्हाला जरी वाटत असेल की व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी मी का ऐकल्या पाहिजेत, तर नॉलेज वाढतं. माझं एकच गोष्ट असते की आपण प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घेतलं पाहिजे. कुठलीच बाई मागं नाही पडली पाहिजे, कुठलाच पुरुष मागं नाही पडला पाहिजे. त्याला सगळं जगातल्या सगळ्या गोष्टी, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. लोक म्हणतात की वाईट ऐकू नये, असं नाही. वाईट सुद्धा ऐकलं पाहिजे, त्यातून आपण चांगलं घेतलं पाहिजे. बरोबर आहे काय? तर वॉटर फास्टिंग शरीरावर काय काम करतं, शरीरामध्ये काय काम करतं मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही 24 तास पाणी घेता, त्या 24 तासांमध्ये आपल्या शरीरातली साखर कमी होते. शरीरातली साखर कमी होते, ग्लायसोजन होतं ज्याला म्हणतात आपण. त्याच्यामुळं काय होतं माहिती का? इन्फ्लेमेशन शरीरावर जी सूज येते त्याला इन्फ्लेमेशन म्हणतात. लक्षात घ्या, तुमच्या पण डोक्यात शब्द जातील, तुम्हाला पण नॉलेज येईल. इन्फ्लेमेशन होतं म्हणजे शरीरातली जी सूज असते. आपण जेव्हा साखर जास्त खात असतो तेव्हा तुम्ही मला पण सुरुवातीला बघितलेलं, माझा गाल वगैरे कसे मोठे होते, तसं ती साखर कमी झाल्यामुळे शरीराची सूज कमी होते, वजन कमी होतं. आणि ज्या शरीरातल्या खराब पेशी असतात, ज्या जुन्या पेशी असतात, सॉरी परत प्रचाराची गाडी आली, तर खराब पेशी असतात ना, त्या डॅमेज होऊन आपल्या चांगल्या पेशी तयार होतात. जसं की साप त्याची कातण टाकतो, कातणच बोलतात त्याला, बरोबर आहे, कातण टाकतो ना, तसं
कातन म्हणतात का हे कमेंट करा. काय काय वर्ड्स मला माहीत नसतात बरं का. कात वगैरे म्हणतात, कुठं कात कुठं कातन. तो कात टाकतो ना जसं, तसं आपलं शरीर आहे ते खराब पेशी म्हणजे साफ करतं आणि नवीन पेशी तयार करायला सुरुवात करतं. वजन कमी होतं, इन्फ्लेमेशन कमी होतं, शरीरातली साखर कमी होते. हे झाले फायदे. पण तोटे, सगळ्यात मोठा तोटा होतो ना, तो मी शेवटला सांगते. पण पहिल्यात महत्त्वाचा तोटा होतो तो म्हणजे मसल लॉस. शरीरामध्ये प्रोटीन जात नाही, फायबर जात नाहीत, कार्ब्स जात नाहीत, काही शरीरात जात नाही. त्यामुळे मसल लॉस होतो, अशक्तपणा वाटायला लागतो, मिठाचं सुद्धा प्रमाण कमी होतं, त्यामुळे चक्कर यायला लागते. आपल्याला वाटतं नाही 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 हे होतं. ॲक्च्युली आपल्याला एनर्जी अन्न पदार्थातून मिळते, बरोबर आहे. पण जेव्हा आपण पाणी पितो कंटिन्यू, तेव्हा आपलं शरीर जे फॅट बर्निंग सुरू करतं ना, त्याच्यामध्ये एनर्जीसाठी काय वापरतं, तर आपलं फॅट वापरतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की फॅट वापरतं. म्हणून लोक वॉटर फास्टिंग करायचं की माझं फॅट अजून जळतंय, जळू दे जळू दे, 1 दिवस जळेल, 2 दिवस, 3 दिवस, 7 दिवस जळेल. हो, जळतं. पण तोटे ऐका की मसल लॉस होतो. मसल लॉस होतो, आपल्याला चक्कर यायला लागते, आपला मेटाबॉलिझम स्लो होतो, शरीराला अन्न पचवायची सवय आहे ती कमी होते. शरीर आपलं जी पचन क्षमता आपली, नंतर अन्न घेतल्यानंतर जेव्हा आपण वॉटर फास्टिंग बंद करतो, जेव्हा अन्न घ्यायला जातो, तेव्हा शरीर विसरून जातं की अन्न कसं पचवायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा तोटा सांगायचा झाला तर, वॉटर फास्टिंग केल्यानंतर आपलं वजन जेवढ्या गतीनं कमी झालेलं असतं त्याच्या डबल गतीनं वाढतं. त्यामुळे ते परमनंट इलाज नाहीये, परमनंट सोल्युशन नाहीये वॉटर फास्टिंग. हा, आता ज्याला खूप वजन कमी करायचं आहे, अगदी थकलेला आहे माणूस, तो करतो, करा म्हणत नाही, मी सांगते तो करतो, त्याचं वजन वगैरे कमी होतं, त्याला एनर्जी वाटते, ठीक आहे सगळं. पण हे परमनंट सोल्युशन नाहीये, परमनंट सोल्युशन नाहीये. हां, ह्याचे फायदे पण भरपूर आहेत, लोकांना फायदे होतात. पण जर त्या गोष्टीमध्ये जर शरीराचा मसल लॉस होत असेल, थकवा येत असेल, आपण चक्कर येऊन कुठं पडत असो, आपल्याला ॲडमिट करायची जर वेळ लागत असेल, आणि प्रत्येकासाठी शरीर वेगळं असतं, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, कुणाला त्याचा फायदा होतो, कुणाला त्याचा तोटा होतो. तर एखाद्याला फायदा होतो, एखाद्याला तोटा होतो. त्यामुळं आपण काय करायचं ते तुम्ही ठरवायचे. तर तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं की कुणी कुणी ठरवलं होतं वॉटर फास्टिंग करायचं होतं, आणि कोण कोण करणार आहे आणि कोण कोण नाही करणार आहे. मी तुम्हाला सगळी वैज्ञानिक माहिती दिलेली आहे. आणि अजून एक गोष्ट अजून कमेंट करायची आहे की आपण बाकीच्या गोष्टींवर पण व्हिडिओ काढायचे का, तुम्हाला ते ऐकायला आवडतील का, का फक्त वेट लॉसचेच व्हिडिओ सुरू ठेवायचे. नॉर्मली आपल्या चॅनलवर 70% व्हिडिओ हे वेट लॉस रिलेटेडच आहेत, वेट लॉस रिलेटेड आहेत. मी ना हेअर केअर टिप्स सांगितली तुम्हाला. हां, मी टिप्स म्हणजे असं नाही की तुम्हाला काहीतरी सांगणार आहे हे वापरा आणि ते वापरा, नाही नाही नाही. मुळं आहेत ती मजबूत कशी ठेवायची आहे, ते टक्कल पडण्यापेक्षा आहे ते कसं जपून ठेवायचं. आता हे बघा, मी पण नाईट शिफ्ट करते, माझ्या पण डोळ्यावर खाली डार्क सर्कल तुम्हाला कधी दिसू शकतात. असं नाही की मी परमनंटली सांगणार हे लावल्याने हे होतं. हां, पण थोडेसे सोल्युशन्स असतात की आपण म्हणतो ना एक सपोर्ट करतात, तसे मी वेगवेगळे सोल्युशन. हां, महत्त्वाचं ऐका. खूप साऱ्या कमेंट येत होत्या की टाच दुखते थंडीमध्ये, आपण चालतो ना, जो खालचा टाचेचा पार्ट असतो तो चालताना दुखतोय. त्याच्यासाठी मी एक सोल्युशन सांगते तुम्हाला की टाच आहे ना आपली, पूर्ण शिर दुखते मागची. तर दुकानामध्ये जायचं आणि एक आयुर्वेदिक कापूर मिळतो, आता माझ्याकडे आहे पण मला शोधायला लागेल. आयुर्वेदिक कापूर अशी एवढी एक 70-80 रुपयाला मे बी का 50-60 रुपयाला एक डबी मिळते कापूरची, आयुर्वेदिक कापूर. तो कापूर आणायचा, घरी कोमट पाणी घ्यायचं, एवढं की आपल्या पायाला सहन झालं पाहिजे तेवढं कोमट पाणी करून घ्यायचं, गरम पाणी. आणि त्या गरम पाण्यामध्ये कापूर उकळवायचा नाही, कापूर उकळवायचा नाही, कापूर टाकायचा आणि त्याची अशी वाफ होते. त्या पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिट पाय टाकून बसायचं. 5 ते 7 दिवसामध्ये तुमची टाच दुखायची राहील. कारण माझी टाच दुखत होते. मी एक चुन्याचा प्रयोग केलेला, पण त्याच्यापेक्षा चुन्याचा पण एक प्रयोग असतो, पण मला ॲक्च्युली आठवत नाही तो. मला असंच मी सर्च केला होता. पण तो जो मी कापूरचा तुम्हाला उपाय सांगितला ना, त्याच्यामुळं तुम्हाला बेनिफिट होईल. कारण ज्या दुकानात मी सामान आणायला जायचे ना, किराणा मालाचं, त्या काकूंना मी सांगितलेलं त्यांची टाच दुखायची राहिली. त्यांनी माझ्या अन्वीला चॉकलेट सुद्धा दिलं, इतक्या त्या टाचेमुळे त्या त्रासलेल्या होत्या. तर तुमची टाच दुखते ज्यांनी कमेंट केली होती ना,
तर त्यांनी हा उपाय करा. मला फरक पडलेला आहे, त्या काकूंना पण पडलेला आहे, तुम्हाला पण फरक पडेल. बाकी आजचा एवढाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की कमेंट करा असे व्हिडिओज काढायचे का. थँक्यू. बाय बाय.